श्रीकृष्णाय नमः. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान् जन्ममृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. भगवंत म्हणतात, जो पुरुष या शरीरातून उद्भवलेल्या 3 गुणांना सत्व रज तम ओलांडतो तो जन्म मृत्यू वार्धक्य आणि दुःखापासून मुक्त होऊन अमरत्वाला पोहोचतो. हा श्लोक म्हणजे मोक्षाचं रहस्य. आपण ज्या देहात राहतो त्याला 3 गुण बांधून ठेवतात. सत्वगुण म्हणजे प्रकाश ज्ञान शांती, रजोगुण क्रिया इच्छा आणि स्पर्धा, तमोगुण म्हणजे अज्ञान आळस आणि मोह. हे 3ही गुण एकत्र मिळून आपलं मन विचार कृती आणि अनुभव विणतात. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, आत्मज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी गुण असतातच, त्याच्याही देहात सत्व रजतम यांचा खेळ सुरू असतो, पण त्या खेळामुळे ते जराही प्रभावित होत नाहीत. तो देहाचा अहंकार काम क्रोध मोह या विकारांपासून मुक्त असतो. तो आपल्या आनंद स्वरूपाशी इतका एकरस झालेला असतो की शरीर काय करतंय कोणता गुण प्रभावी आहे या गोष्टींचा त्याला पत्ताच नसतो. माऊली यासाठी सुंदर उपमा देतात. सर्पानं एकदा कात टाकली आणि बिळात शिरला तर ती कातडी आता कोण सांभाळील असा विचार तो करतो का? तसाच आत्मज्ञानी पुरुष देहाच्या बाबतीत पूर्ण उदासीन असतो. तो गुणांच्या पलीकडे देहाच्या पलीकडे स्वतःच्या निखळ आनंद स्वरूपात स्थित असतो. आपणही रोज या त्रिगुणांच्या लहरींमध्ये जगतो. कधी शांती कधी अस्थिरता कधी स्तुती. पण जेव्हा आपण हे पाहायला शिकतो की मी त्या लहरी नाही, तेव्हा मन स्थिर होतं, आत्मा प्रकट होतो. मुक्ती म्हणजे देह सोडणं नाही, तर गुणांच्या बंधनातून मन सोडवणं. जो त्रिगुणांच्या पलीकडे जातो तो कालाच्या पलीकडे जातो. त्याचं अस्तित्वच अमृत होतं, शाश्वत शांत आत्मस्वरूप. श्रीकृष्ण शरणम मम.